विषय सुरू करण्यापूर्वीच आम्ही प्रेक्षकांची माफी मागतोय। खरं तर अजित पवारांच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही महाराष्ट्र सावरलेला नाही, तरीही आम्ही हा विषय करतोय। परंतु भविष्याचा वेध घेणं हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचं काम असतं, त्यामुळेच आम्ही हा विषय घेतलाय। काहींना हा मुद्दा आवडणार नाही, त्यामुळेच प्रेक्षकांची माफी मागून हा विषय आम्ही सुरू करतोय। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार हे विमान अपघातात आपल्यातून निघून गेले। त्यांच्या कार्यकर्त्यांना जसा हा धक्का होता त्यापेक्षा जास्त धक्का महायुतीला बसला। आता राजकीय गणित लक्षात घेता काही चर्चांना सुरुवात झाली आहे। महायुतीत सत्तेत सोबत असलेल्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री पद द्यावं लागणार आहे। शिवाय घटनेतील तरतुदीनुसार पुढच्या 6 महिन्यांच्या आत बारामतीची पोटनिवडणूकही घ्यावी लागणार आहे। पोटनिवडणूक लढवून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी आता राष्ट्रवादीच्या गोटातून पुढे आली आहे। मराठी, हिंदीतील अनेक मेनस्ट्रीम मीडियाने ही बातमी चालवली। त्याच बातमीवरून आम्ही हे विश्लेषण करतोय। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच म्हणजेच 12 डिसेंबरलाच दोन्ही राष्ट्रवादींचं एकीकरण करून पवार साहेबांना सरप्राईज देण्याची अजित पवारांची इच्छा होती, परंतु काही कारणांनी ते शक्य झालं नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी केलं। दोन्ही राष्ट्रवादीचं एकीकरण झालं नसलं तरी काही पालिका व महापालिका निवडणुका या दोन्ही पक्षांनी एकत्र लढवल्या। त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादींचं एकीकरण करून शरद पवारांच्या हाती पक्षाचं नेतृत्व देण्याच्या पर्यायांची चर्चा सुरू झाली आहे। या चर्चांमध्ये 2 गट असल्याचंही सांगितलं जातंय। राष्ट्रवादी अजित पवार गटातील अनेक मोठे नेते सध्या NDA सत्तेत आहेत। त्यातील अनेकांकडे राज्यातील महत्त्वाची मंत्रिपदे सुद्धा आहेत। भविष्यात शरद पवारांकडे राष्ट्रवादीची कमान गेली व त्यांनी NDA सोबत न जाण्याचा निर्णय घेतला तर हा प्रश्न नेत्यांना पडल्याच्या चर्चा आहेत। कारण त्यातील अनेक नेत्यांवर सुरू असलेले गुन्हे व ईडीच्या कारवाया सत्तेत असल्याने आता थांबल्या आहेत। त्यामुळे हेच नेते NDAतून बाहेर पडण्यास तयार होतील का, हा प्रश्न आहे। दुसरीकडे प्रफुल्ल पटेल व छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे। शिवाय सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे, धनंजय मुंडे यांनीही पवार कुटुंबाची भेट घेतली। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करा अशी थेट मागणी केली। सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत। पार्थ आणि जय पवार हे राजकारणात सक्रिय नसले तरी पडद्यामागून पक्ष संघटनेत सक्रिय आहेत। उपमुख्यमंत्री होण्यासाठी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवरून विधानसभेवर यावं लागणार आहे। पुढील 6 महिन्यांच्या आत बारामतीची विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे। त्यात सहभागी होऊन सुनेत्रा पवार यांनी पक्षाचं नेतृत्व करावं व उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी आता जोर धरत आहे। त्यांनीच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचं अध्यक्ष व्हावं अशी ही चर्चा सुरू झाली आहे। अजितदादा यांचे अकाली निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे असावे याचा पेच काही दिवसात सुटेल। राष्ट्रवादी काँग्रेस आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अजितदादांकडे असलेली खाती राष्ट्रवादीकडेच राहावीत अशी मागणी या पत्राद्वारे केली जाणार असल्याचे बोलले जात आहे। राज्याचा अर्थसंकल्प जवळ आला आहे। अर्थ खाते हे अजित पवारांकडे होते। गेल्या वेळचा अर्थसंकल्पही त्यांनीच जाहीर केला होता। त्यामुळे आता हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळतील की राष्ट्रवादीकडेच राहील हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे। मित्रांनो, या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर, तोपर्यंत सप्रेम नमस्कार।